ओके, ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट्स, मी शरद भोसले, कर्मवीर सायन्स अकॅडमी बारामती. याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण ट्रिगोनॉमेट्रिकचे फॉर्म्युले पाहिलेले होते आणि आजच्या लेक्चरला आपण ट्रिगोनॉमेट्रिकचे सिंपल प्रॉब्लेम पाहणार आहोत. काही प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क साठी देईन, ते तुम्ही पूर्ण करायचे आहेत. आपण थोडा विचार करून ते प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. त्याच्यातून काय अडचण आली तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. काही विद्यार्थ्यांनी मला पीडीएफ स्वरूपात काही प्रश्नांची उत्तरे सोडवून पाठवून दिलेली आहेत. अत्यंत छान असं प्रेझेंटेशन केलेलं आहे. मलाही तुमच्या या प्रयत्नाला दाद द्यावी अशी वाटते आणि आपण मिळून हे कामकाज करूयात. आता मी हे प्रॉब्लेम बोर्डवरती लिहिलेले आहेत. 4 क्वेश्चन इथे लिहिलेले आहेत. हे 4ही क्वेश्चन 10वीच्या टेक्स्टबुक मधील ट्रिगोनॉमेट्री या चॅप्टर मधले आहेत. मी थोडासा त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. आता समजा हा पहिला sin θ इज इक्वल टू 7/25 दिला असेल, त्यांनी तिथं फक्त cos θ विचारलेलं आहे किंवा tan θ विचारलेलं आहे. मी थोडासा बदल केला आणि म्हणलंय फाइंड रिमेनिंग ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज. तर मग ते सगळेच ट्रिगोनॉमेट्रिक रेशो तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजे, हा याच्या पाठीमागील माझा प्रामाणिक उद्देश आहे. दुसरी गोष्ट अशी की हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे तुमचे राईट अँगल ट्रायंगल मध्ये आहेत. म्हणून ह्या मिळणाऱ्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज असणार आहेत त्या तुमच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज असणार आहेत. कारण नंतरचे तुम्ही ज्यावेळेस माझे लेक्चर्स पाहताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की sin θ, cos θ किंवा बाकी ट्रिगोनॉमेट्रिक रेशो हे फक्त पॉझिटिव्हच असतील असं काही नाही, ते निगेटिव्ह असतील. कारण तो थीटा जो असणार आहे तो थीटा हा तुमचा फक्त 90 डिग्री पर्यंतच असेल असं काही नाही. तो 90 डिग्री पेक्षा मोठा असेल, अगदी 360 पर्यंत असेल, त्याच्याही पेक्षा मोठा असेल. तर त्या सगळ्या सिस्टीमचा आपल्याला नंतर अभ्यास करायचा आहे. आता आपण बेसिक ट्रिगोनॉमेट्री घेत आहोत. याचा अर्थ असा की हा जो थीटा आहे तो थीटा तुमचा ॲक्यूट अँगल असेल किंवा फार फार तर तो 90 डिग्री पर्यंत असणार आहे. त्यामुळे मिळणाऱ्या सगळ्या ट्रिगोनॉमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असणार आहेत. ही गोष्ट तुम्ही सुरुवातीला लक्षात घ्या, म्हणजे पुढे ज्यावेळेस तुम्ही ट्रिगोनॉमेट्रिक शिकतात त्यावेळेस तुमचा गोंधळ होणार नाही. आता काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. पहा, आपण एकच प्रॉब्लेम यातला सोडवून देणार आहे, तोही पहिला प्रॉब्लेम सोडवून देणार आहे. आणि नाही, चौथा एक मी घेतो, जरा थोडासा वेगळा आहे म्हणून. आणि या पहिला मी सोडवल्यानंतर दुसरा आणि तिसरा माय डिअर स्टुडंट तुम्हाला सोडवायचा आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला सुटतीलच. आता पहिल्या प्रॉब्लेम कडे आपण येऊया आणि त्याची sin θ ची व्हॅल्यू 7/25 दिलेली आहे. आता आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की आपण जो हा अभ्यास करणार आहोत तो राईट अँगल ट्रायंगल मध्ये करणार आहोत, म्हणजे ज्याचं एकाचं मेजर हे 90 डिग्री असतं. हा ट्रायंगल ABC आपण विचारात घेतला. आता इथं sin θ इज इक्वल टू 7/25 दिलेला आहे. sin θ इज इक्वल टू 7/25. पण आता मी थीटा हा अँगल विचारात घेतो. इथला माझा हा अँगल थीटा आहे. तर sin θ इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस असतो. म्हणजे हा sin θ इज इक्वल टू BC अपॉन हायपोटेन्यूस AC. मग हा BC अपॉन AC इथे sin θ 7/25 दिलेला आहे, म्हणजे हा 7 आहे आणि हा 25 आहे. इथं मी लिहिलं दिस इज इक्वल टू 7/25 फ्रॉम फिगर. आता या फिगर वरून आपल्या लक्षात येईल की हा अँगल 90 डिग्रीचा आहे B, म्हणजे बाय पायथागोरस थेरम, फार इम्पॉर्टंट आहे पायथागोरस थेरम राईट अँगल ट्रायंगल मध्ये. तुम्हाला मिळणार आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. थोडक्यात आपल्याला एखादा ट्रिगोनॉमेट्रिक रेशो दिला की पहिली ती फिगर ड्रॉ करायची. ट्रिगोनॉमेट्री मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दिस इज रिलेटेड अबाउट ट्रायंगल अँड इट्स मेजरमेंट. सो sin θ इज इक्वल टू 7/25 दिला की आपल्याला AB माहिती नाही, तो AB फाइंड आउट करायचा. आणि AB फाइंड आउट करण्यासाठी आपण हा पायथागोरसचा थेरम इथे यूज करणार आहोत. सो AC स्क्वेअर मीन्स 25 स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस
हा BC स्क्वेअर तुम्हाला मिळालेला आहे. हा आता इथं मला AB स्क्वेअर हा BC स्क्वेअर जो मी लिहिलेला आहे त्या BC स्क्वेअरची व्हॅल्यू मला माहिती आहे ना, कारण BC किती आहे 7, त्याचा स्क्वेअर मी इथे घेतलेला आहे. सो यू गेट, बघा आता इथं 25 चा स्क्वेअर, इथं पण मी प्रेझेंटेशन कसं करतोय तुम्ही तिकडे लक्षात घ्या. मी इथे मोठे मोठे नंबर्स असतील, काहींचे स्क्वेअर आपल्याला डायरेक्ट सांगता येतील, काहींचे सांगता येणार नाहीत, तर त्याच्यासाठी पण मी एक तुम्हाला आयडिया देतो पहा. आता हा 25 स्क्वेअर आहे, हा 25 स्क्वेअर तुम्ही इथंच लिहा. ह्या 7 स्क्वेअरला तुम्ही या बाजूला घ्या, हा मिळाला -7 स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. आता हा असा मिळाल्यानंतर परत एक लक्षात घ्या की A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर तो असतो A प्लस B इंटू A मायनस B. हा फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. म्हणजे तुम्ही असं करू शकता, 25 चा स्क्वेअर तुम्ही डायरेक्ट लिहिता, -7 स्क्वेअर करता, पण ठीक आहे या ठिकाणी करतात. काही प्रचंड मोठे नंबर असतील तर जरा गोंधळ होतो म्हणून. आता या फॉर्म्युल्यानुसार हा मिळेल 25 प्लस 7, हा मिळेल 25 मायनस 7 इज इक्वल टू AB स्क्वेअर. आता 25 प्लस 7 हा तुम्हाला मिळाला 32 आणि 25 मायनस 7 हा जर तुम्ही घेतला तर तो आला 18 इज इक्वल टू AB स्क्वेअर. दॅट इज AB स्क्वेअर इज इक्वल टू, इथे पहा बेसिक मध्ये तुमच्या पटकन लक्षात येईल की इथे AB स्क्वेअर आहे. या दोघांचा प्रॉडक्ट करण्याच्या अगोदर थोडा विचार करायचा की हा 32 आहे तो मी लिहिला 16 इंटू 2 आणि इथला हा माझा आहे तो 18, म्हणजे मला मिळाला AB चा स्क्वेअर इज इक्वल टू हा 16 आणि 2 आणि इथला 18 या दोघांचा मी इथं प्रॉडक्ट घेतला तर तो आला 36. 16 हा 4 चा स्क्वेअर आहे आणि 36 हा 6 चा स्क्वेअर आहे, म्हणून मला इथं मिळणार आहे AB इज इक्वल टू 4. हा 4 आला 16 चा स्क्वेअर रूट म्हणून आणि इथं 36 आहे तो आला 6 चा स्क्वेअर म्हणून. सो वी गेट AB इज इक्वल टू 24. आता हा AB 24 मिळाला की तुम्ही तो या फिगर मध्ये इथं ठेवून द्यायचा. आता पहा राईट अँगल ट्रायंगल आहे, तुम्हाला 3 साइड्स मिळालेल्या आहेत, त्यातल्या हा AB आहे, हा BC आहे आणि हा हायपोटेन्यूस AC आहे. साइन थिटाची व्हॅल्यू 7/25 तुम्हाला दिलेली आहे आणि रिमेनिंग ट्रिगोनॉमेट्रिक विचारलेलं आहे. आता हे सगळे रिमेनिंग ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज आपल्याला फाइंड आउट करता येणार आहेत. आता मी थोडं रफ करतो, मला हे पाहिजे म्हणून. आता पहा इथे, आता फर्स्ट आपल्याला माहिती आहे ना साइन थिटा इज इक्वल टू 7/25. अजून एक गोष्ट माय डिअर अँड फंटास्टिक स्टुडंट तुम्ही लक्षात घ्या की साइन थिटा ही अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस असतो. आता ट्रायंगल मध्ये लार्जेस्ट साइड कोण आहे, तर लार्जेस्ट साइड म्हणजे हायपोटेन्यूस आहे आणि ही त्याच्या अपोजिट साइड आहे. म्हणून साइन थिटाची व्हॅल्यू म्हणजे ही एक लहान साइड अपॉन त्याचा हायपोटेन्यूस येतो, म्हणून ही मिळणारी जी व्हॅल्यू आहे ती कधीही 1 पेक्षा जास्त नसते. म्हणजे साइन थिटा हा जो असतो तो मॅक्झिमम 1 असतो आणि आता आपण जो पाहतोय तो राईट अँगल ट्रायंगल मध्ये पाहतोय, हे लक्षात घ्या. म्हणून याची व्हॅल्यू ही 0 किंवा 0 पेक्षा जास्त असते. इन जनरल साइन थिटाची व्हॅल्यू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू +1 असते. फॉर एनी अँगल थिटा, हा जो थिटा आहे तो एनी अँगल असणार आहे. नंतर तुमच्या लक्षात येईल की थिटा किती प्रचंड मोठा असू द्या, कितीही मोठा असू द्या किंवा कितीही लहान असू द्या, साइन थिटाची व्हॅल्यू कधीही 1 पेक्षा जास्त नसते आणि कधीही -1 पेक्षा कमी नसते. बेसिक मध्ये 10th लेवल पर्यंत आपण राईट अँगल ट्रायंगल बघत असल्यामुळं साइन थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू +1 मिळेल आणि मिनिमम ती 0 मिळेल. आता इथे बघा 7/25 मिळाला. फार फार तर काय असेल, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. समजा तुम्ही इथं 90 डिग्रीचाच अँगल घेतला, मग साइन 90 म्हणजे त्याच्या अपोजिट साइड ती किती आलेले, ती आलेले 25 अपॉन त्याचा हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस पण आहे 25 आणि म्हणून 25/25 ही 1 मिळते
आणि म्हणून साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळते. ओके, हे लक्षात आलं. हा, मग साइन 90 ची व्हॅल्यू 1 आहे. समजा आता ट्रायंगल मध्ये कुठलाही अँगल 0 डिग्रीचा असू शकत नाही. जर तो 0 डिग्रीचा आला तर तो ट्रायंगल एक्झिस्ट होणार नाही. ते जे पॉइंट्स असतील ते तिन्ही पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्स असतील. म्हणजे असे पॉइंट्स असतील, असे कोलिनियर एका लाईन मध्ये. मग असं असताना जर तुम्ही इमॅजिन केले किंवा 0 अँगल असेल तर त्याच्या अपोजिटची साइड ही 0 येणार, त्याचा हायपोटेनियस तिथे एक्झिस्ट होणारच नाही. पण हा समजा के तुमचा नॉट इक्वल टू 0 विचारात घेतला तर त्याची व्हॅल्यू 0 येते. म्हणून आपण असं म्हणतो की साइन 0 ची व्हॅल्यू ही 0 आहे. ठीक आहे, आता तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे किंवा किती काही 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 झालं तरी आपला मिळणारा साइन थिटाची व्हॅल्यू ही याच स्वरूपात मिळणार आहे आणि ट्रायंगल मध्ये तर 0 येणार नाही, हे लक्षात घ्या. जास्तीत जास्त ती 1 असणार आहे. आणि म्हणून आपला उत्तर लिहित असताना पण आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. साइन थिटाची चुकून व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आली की आपण म्हणायचं आपलं 100% चुकलेलं आहे. ठीक आहे, आता साइन थिटा हा 7/25 दिलेला आहे. आपल्याला रिमेनिंग ट्रिगोनोमेट्रिक रेशो फाइंड आउट करायच्यात. आता ह्याच फिगर वरून आपण सगळे फाइंड आउट करणार आहोत. दुसरी पण मेथड आहे आयडेंटिटी यूज करायची, पण मी तुम्हाला सिंपल मेथड सांगतो. फिगर ड्रॉ करा. फिगर ड्रॉ केली की पहिली रिमेनिंग साइड फाइंड आउट करायची आणि आपले त्या फिगर वरून बाकी सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशो लिहायचे. आता इथं कॉस थिटा इज इक्वल टू, आता इथं ही फिगर आहे कॉस थिटा इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, AB अपॉन AC इज इक्वल टू 24/25. एवढंच नाही, साइन थिटाची व्हॅल्यू आणि कॉस थिटाची व्हॅल्यू पण जास्तीत जास्त +1 आणि कमीत कमी 0 असणार आहे. का तर इथं ही साइड आहे ऍडजस्टंट साइड, आपण हायपोटेनियस घेतोय. हायपोटेनियस हा मोठाच असणार आहे या दिलेल्या ऍडजस्टंट साइड पेक्षा. म्हणून कॉस थिटा साठी पण तीच कंडिशन आहे. ओके, आता आपल्याला साइन थिटा मिळाला, कॉस थिटा मिळाला. तिसरा जो आपल्याला आहे तो आहे टॅन थिटा. टॅन थिटा काय असेल फिगर मध्ये, तर तो असेल BC अपॉन AB. BC किती आलेला आहे 7 आणि AB किती आहे आपला 24. चौथा क्वाड थिटा. क्वाड थिटा असतो टॅन थिटाचा रेसिप्रोकल, म्हणजे तो 7/24 आलाय, याचा रेसिप्रोकल 24/7. पण मी म्हटलं मी फिगर वरून सांगतो. काय असतो आपला क्वाड थिटा, ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. सो हियर यू गेट AB अपॉन BC. सो AB अपॉन BC म्हणजेच मिळाला 24/7. अशाच पद्धतीने तुम्हाला पुढचा जो मिळणार आहे तो सेक थिटा. सेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे, कॉस थिटाचा. त्याची व्हॅल्यू मिळेल 25/24. पण आम्ही म्हटलं आपलं फिगर वरून जाऊया, तर तिथं तुम्हाला मिळेल हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड AB. किती मिळालेला आहे हायपोटेनियस, तो मिळालेला आहे 25 आणि ऍडजसंट साइड आहे 24. आता पुढे एक राहिलेला आहे तो मी इथं लिहितो, तो आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा असणार आहे हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. सो यू गेट कोसेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनियस आहे 25 आणि अपोजिट साइड आहे 7. असा तुम्हाला इथं मिळालेला आहे. आता एक लक्षात घ्या इथे की साइन थिटाचा रेसिप्रोकल हा कोसेक थिटा आहे किंवा कॉस थिटाचा रेसिप्रोकल हा सेक थिटा आहे. मग इथे आमच्या पटकन असं लक्षात येईल, आता हे विरोध करतो की जसं साइन थिटाची व्हॅल्यू हा 0 किंवा 0 पेक्षा मोठी पण +1 किंवा +1 पेक्षा कमी असते आणि याचा जो रेसिप्रोकल आहे तो आहे कोसेक थिटा. आणि म्हणून कोसेक थिटाची व्हॅल्यू इथं जी तुम्हाला मिळणार आहे ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 मिळणार आहे. कारण बघा साइन थिटाची किंमत 7/25 आहे, कोसेक थिटाची व्हॅल्यू 25/7 मिळालेली आहे. म्हणजे न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटर पेक्षा जास्त आहे. हा, ती 1 कधी मिळू शकेल, जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम असेल तर. सो नोट व्हेरी केअरफुली,
कोसेक थिटा हा 1 किंवा 1 पेक्षा जास्त मिळणार आहे. हा, आता आपण पाहतोय तो एक्यूट अँगल साठी पाहतोय. इन जनरल कोसेक थिटाची किंमत कशी असेल, तर इन जनरल कोसेक थिटाची किंमत 1 किंवा 1 पेक्षा जास्त किंवा -1 किंवा -1 पेक्षा कमी असणार आहे. हे तुम्हाला नंतर शिकायचं आहे पहा. ओके, आता कोसेक थिटाचं जसं आहे तसंच सेक थिटाचं पण असणार आहे, कारण सेक थिटा हा कॉस थिटाचा रेसिप्रोकल आहे. म्हणून सेक थिटाची व्हॅल्यू पण तुमची अगदी याच पद्धतीने असेल. सेक थिटा 1 किंवा 1 पेक्षा जास्त असेल किंवा -1 किंवा -1 पेक्षा कमी असेल. सध्या बेसिक मध्ये तुम्ही एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि हा पार्ट तुम्हाला समजला असेल याची मला खात्री आहे. हा व्यवस्थित करा, समजून घेऊन करा. आता पुढचे ते मी 2 प्रॉब्लेम दिले होते ते तुम्ही स्वतः सोडवा. काय करायचं, कुठलाही रेशो दिला की टॅन थिटाचा दिला की आता समजा टॅन थिटा इज इक्वल टू 3/4 दिला की पटकन फिगर ड्रॉ करायची. टॅन थिटा हा अँगल थिटा घेतला, हा 3 घेतला, हा 4 घेतला. पायथागोरस तुम्ही यूज करा. पायथागोरस यूज केला की या ट्रायंगल ABC मध्ये बरोबर हायपोटेन्यूस AC तुम्हाला 5 मिळेल. बाकी सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशो तुम्हाला सोडवता येणार आहेत, सांगता येणार आहेत. तर हे राहिलेली एक साइड फक्त फाइंड आउट करायची आणि त्याच्यासाठी पायथागोरसचा यूज करायचा राईट अँगल ट्रायंगल मधला. बाकी तुम्हाला येणार आहेत. ओके, मला खात्री आहे तुम्हाला हा एक्झाम्पल परफेक्ट समजलेला असेल. आणि हे कधी समजेल, पुढचे 2 सोडवले तर. ओके, ते सोडवा. आता आपण पुढचा तो प्रॉब्लेम घेऊयात. थिटा इज
You are given tan theta is equal to 1 and we have to find the values of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. Look my dear students, you are given the value as a tan theta is equal to 1. So we solve this problem in the two ways. Now tan theta is equal to 1 means you tell me which value is equal to 1 for that particular angle. Which is angle such that its value is equal to 1. tan मध्ये अशी कुठला अँगल आहे की त्या अँगलची व्हॅल्यू 1 मिळते, तर तो थीटा जो आहे तो 45 आहे पहा. सी tan 45 डिग्री इज इक्वल टू 1. देअरफॉर हा जो थीटा मिळणार आहे तो थीटा तुम्हाला 45 डिग्री मिळेल. ही मेथड 1 आहे, याला मी मेथड 1 म्हणतो. या फर्स्ट मेथडने आपण हा सोडवूया की मला डायरेक्ट थीटा मिळाला. आता प्रत्येकाचे जे अँगल्स आहेत ते समजा 20 डिग्री असेल, 25 डिग्री, ते आपल्याला माहिती नाहीत सध्या तरी, पण 30, 45, 60, 90 हे करस्पॉन्डिंग अँगल घेतले तर त्याचे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आपल्याला माहिती आहे. ही तर आता आपल्याला माहिती आहे, तर मी म्हणलं थीटा इज इक्वल टू 45 आणि हा थीटा मिळालेला 45 आपण इथं पुट करू ना. म्हणजे देअरफॉर आता मी म्हणतो sin थीटा प्लस cos थीटा अपॉन sec थीटा प्लस cosec थीटा इज इक्वल टू. आता हा sin थीटाच्या ठिकाणी ती व्हॅल्यू पुट करा म्हणजे तुम्हाला मिळेल sin 45 प्लस cos 45 अपॉन sec 45 डिग्री बरं आणि cosec 45 डिग्री इज इक्वल टू. टेबल तुमचा परफेक्ट असला पाहिजे. sin 45 आहे 1 अपॉन रूट 2, cos 45 आहे 1 अपॉन रूट 2 अपॉन sec 45 हा कोणाचा रेसिप्रोकल आहे cosचा आणि cosec 45 कोणाचा रेसिप्रोकल आहे साइनचा. ह्या 1 अपॉन रूट 2 आलाय, इथला पण 1 अपॉन रूट 2 आलाय, म्हणजे हा मिळेल रूट 2 प्लस रूट 2 असं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं मिळालं. तर मग हे पुढे करत असताना मी म्हणणार दिस इज इक्वल टू, आता 1 अपॉन रूट 2 आणि इथला 1 अपॉन रूट 2 म्हणजे हा मिळाला 2 अपॉन रूट 2. याला मी ब्रॅकेट करतो आणि इनटू, इथंच गर्दी करायची नाही खाली, हा अपॉन डिनॉमिनेटर आहे ना, म्हणजेच तो किती आहे इनटू 1 अपॉन. मग हा 1 अपॉन कोण आहे रूट 2, इथं डबल रूट 2 झाला एकदाच फक्त. रूट 2 प्लस रूट 2 म्हणजे हा मिळाला 2 रूट 2. इथला हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल म्हणजे तो मिळाला 1 आणि रूट 2 इंटू रूट 2 तो आला 2. सो फायनली यू गेट sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta is equal to 1 upon 2. तुम्ही इथं लिहा आपलं स्पष्ट शब्दात sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta is equal to 1 upon 2. ही झाली तुमची मेथड फर्स्ट. जर ते अँगल्स 30, 45, 60, 90 असे असतील तर ते डायरेक्ट लिहायचे आणि सोडवायचे. ओके, यू हॅव गिवन tan थीटा इज इक्वल टू 1. आता हा tan थीटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे म्हणजेच तो दिलेला आहे 1 अपॉन 1. ह्या फिगर मध्ये हा अँगल मी थीटा घेतलेला आहे, हा 1 आला अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड 1 आली. आता पायथागोरस नुसार हा तुम्हाला AC मिळणार आहे. तो किती मिळणार आहे तर तो रूट 2 मिळणार आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतो. फ्रॉम फिगर हा राइट अँगल ट्रायंगल आहे बाय पायथागोरस थेरम नुसार तुम्हाला मिळणार AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. Therefore AC चा स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. So AC square is equal to 1 plus 1 2. Therefore AC is equal to root 2. हा AC तुम्हाला root 2 मिळालेला आहे.
आणि आता आपलं काम की इथं पुढे जाणं. काय करायचं, ह्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत फिगर वरून, आता आपल्याला साइन थिटा पाहिजे, कॉस थिटा पाहिजे, सेक थिटा पाहिजे आणि कोसेक थिटा पाहिजे. फ्रॉम फिगर साइन थिटा इज इक्वल टू जे जे पाहिजे ते लिहा. काय मिळेल साइन थिटा? साइन थिटा मिळेल बीसी अपॉन एसी. तर तो बीसी मिळेल 1/√2. परत तुम्हाला पाहिजे कॉस थिटा. कॉस थिटा मिळेल AB अपॉन AC. सो व्हॉट इज AB? 1/√2. परत कोण पाहिजे? सेक थिटा. आता सगळे ट्रिगोनोमेट्रिक लिहिण्याची गरज नाही, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढेच घेऊया. सेक थिटा मिळेल AC अपॉन ऍडजसंट साइड AB. किंवा तुम्ही इथं असं पण म्हणू शकला असता सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. ठीक आहे, याचा रेसिप्रोकल मीन्स √2/1√2 आणि पुढचा आहे तो कोसेक थिटा. आपल्याला कोसेक थिटा पाहिजे. कोसेक थिटा इज इक्वल टू AC अपॉन BC. सो √2/1√2 इथं तुम्हाला मिळालं. नाव हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. साइन थिटाच्या ठिकाणी साइन थिटाची व्हॅल्यू 1/√2, कॉस थिटाच्या ठिकाणी 1/√2, सेक थिटाच्या ठिकाणी √2, कोसेक थिटाच्या ठिकाणी √2. हा मिळाला 2/√2 into 1/2√2. 2 कॅन्सल. 1/√2 1/√2 means 1/2. हा तुम्हाला मिळाला साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. थेरी पेपर मध्ये प्रेझेंटेशन व्यवस्थित पाहिजे. जिथं तुम्हाला MCQ टाइपचे क्वेश्चन असतील तिथं तुम्ही आपली फिगर ड्रॉ केली, या फिगर वरून डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून लिहिलं तरी चालू शकते. ही मेथड सेकंडने आपण सेम प्रॉब्लेम सोडवलेला आहे. कुठल्याही मेथडने मॅथमॅटिक्स मध्ये प्रॉब्लेम सोडवला तर त्याचं आन्सर हे युनिक येतं. पहा, बदलत नाहीये ट्रिगोनॉमेट्री मध्ये. काही तुम्ही डायरेक्ट रिझल्ट यूज करा, फिगर वरून करा, आन्सर मात्र सेम येणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. आता हे रिझल्ट पाहण्याच्या अगोदर आपल्याला 3 आयडेंटिटीज ह्या रिकॉल करावं लागणार आहे. आता नोट और रिकॉल 3 आयडेंटिटीज. आता याच्यातल्या 3 आयडेंटिटीज कुठल्या आहेत? तर एक आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता हे कसं लिहिता येईल तुम्हाला? तुम्ही हीच आयडेंटिटी अशीही लिहू शकता, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. किंवा तुम्ही इथे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा या पद्धतीने पण हे रिप्रेझेंट करू शकता. ही पहिली आयडेंटिटी. आता दुसरी आयडेंटिटी कुठली आहे? तर दुसरी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता ही आयडेंटिटी पण तुम्ही कशी लिहू शकता? तर इथे सॉरी नॉट 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ही कशी लिहू शकता तुम्ही आयडेंटिटी? ह्या 1 ला तुम्ही पलीकडे शिफ्ट केलं तर तुम्हाला मिळेल टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. किंवा अजून कसं लिहू शकता? याला तुम्ही या बाजूला शिफ्ट केलं तर हा लिहिता येईल सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने पण ही आयडेंटिटी तुम्हाला लिहिता येणार आहे. अशीच आहे ती तिसरी आयडेंटिटी. तिसरी आयडेंटिटी कुठली आहे? तर ती आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. इथं गोंधळ होतो की इथं सेक का कोसेक. लक्षात कसं ठेवायचं? कॉटची सुरुवात सी न झालेली आहे बघा इथं, आणि कोसेकची सुरुवात पण सी न झालेली आहे, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. दोन्ही ठिकाणी सेम स्टार्टिंग वर्ड आहे. आता हे कसं लिहिता येईल बघा, इथं दिला तसा हा लिहिता येईल कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. किंवा तो दुसऱ्या पद्धतीने कसा लिहिता येईल? तर तो लिहिता येईल
कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांनो, हे जे ट्रिगोनॉमेट्रिक आहे ते फार महत्वाचे आहे. तुम्ही जिथं स्टडी करताना तिथं स्वतः लिहून तुमच्या स्टडी रूम मध्ये लावले पाहिजे बघा फॉर्म्युले असे भिंतीवरती. तुमचा स्टडी टेबल असेल तर त्याच्या समोर, डायरी असेल तर तिथं डायरीमध्ये. कारण हे असं प्रॅक्टिसने इतकं परफेक्ट होऊन जातं नंतर की विचारूच नका, तुम्हाला पटकन येणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे डू प्रॅक्टिस, राईट डाऊन ऑल फॉर्म्युलेज, रिपीट रिपीट अँड रिपीट. आता ह्या 3 आयडेंटिटीज आपल्याला माहिती पाहिजेत. आपल्याला पटकन हे सगळे प्रूफ्स येणार आहेत. मला खात्री आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार आहात. ठीक आहे, आता हा रेकॉर्ड केला मी पार्ट. लेट अस डिस्कस अबाउट द प्रूफ फर्स्ट वन. आता फर्स्ट ची आपण लेफ्ट हँड साइड विचारात घेऊया. ती आहे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. आता याचा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे तो आहे 1. आपण काम काय करू की याचा डिनॉमिनेटर आहे कॉस थिटा आणि याचा आहे 1. दोघांचा पण डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. म्हणजेच मला इथं लिहिता येईल साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस इथं मी म्हणलं कॉस थिटा इंटू कॉस थिटा अपॉन 1 इंटू कॉस थिटा. सो वी गेट here sin square theta upon cos theta plus cos theta into cos theta. काय मिळेल cos theta into cos theta? तो मिळेल cos square theta upon cos theta. आता दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे cos theta cos theta, right, in the only one time. So you get cos theta. हा लिहिला मी, तर हा मिळेल sin square theta plus cos square theta. And now, what is the sin square theta plus cos square theta? For any angle theta, you get this is equal to 1 upon cos theta. But again, what is the 1 upon cos theta? आता इथं लिहा बरं, याच्या पुढं रिझन लिहिणं गरजेचं आहे. मी इथं लिहितो since cos square theta. आता इथं आधी साइन आहे म्हणून आधी साइन लिहितो. sin square theta प्लस cos square theta is equal to 1 since. मग आता 1 upon cos theta आहे. 1 upon cos theta म्हणजेच कोण मिळाला तुम्हाला sec theta is equal to RHS. आणि इथे तुम्हाला हा विचारला रिझल्ट लिहिलेला आहे, तो प्रूव्ह झालेला आहे. केला. ओके, डन इट. आता आपण आयडेंटिटी बघितलेलं आहे. लेफ्ट हँड साइड घेतला, हा आला cos square theta 1 plus tan square theta बाय आयडेंटिटी 1 plus tan square theta मिळेल तुम्हाला sec square theta. इथं लिहा रिझन फॉर एनी अँगल थिटा 1 plus tan square theta is equal to sec square theta is equal to. आता sec square theta into cos square theta 1 मिळणार आहे, पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपण इथं लिहू cos square theta into 1 upon cos square theta because sec theta is equal to 1 upon cos theta for any angle theta. आता हा cos square कॅन्सल होईल म्हणजे तो किती मिळणार आहे 1. आता एक लक्षात घ्या बरं का, इथे हा जो थिटा असणार आहे तो थिटा नॉट इक्वल टू 90 डिग्रीचा असणार आहे. जर आपण cos कॅन्सल करत असणार तर तो अँगल 0 असता कामा नये. तर इथं आपण म्हणूया थिटा इज नॉट इक्वल टू 0. कारण थिटा जर 0 असेल तर तो 0 ला 0 कॅन्सल होईल असा त्याचा अर्थ होईल. सो यू गेट ॲज 1. आणि मग फायनली तुमचा हा रिझल्ट प्रूव्ह झाला. हा म्हणजे कुठला, तर cos square theta in bracket 1 plus tan square theta is equal to 1. ओके, डू इट. हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे पहा. अंडर रूट 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. इथे जर बघितलं तर लेफ्ट हँड साइडला रूट आहे स्क्वेअर रूट, पण राईट हँड साइडला मात्र स्क्वेअर रूट दिलेलं नाही. म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं आहे हे लक्षात घ्या. मग त्या दिशेने आपण वाटचाल केली. मग येथे बघितल्यानंतर
परत इथं मायनस साइन दिलेला आहे आणि असं असल्यामुळं इथला वरचा मायनस आपल्याला ठेवायचा आणि म्हणून याच्याच टर्मने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. थोडक्यात याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचे. म्हणजे हा असा आला बघा, अंडर रूट 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. नोट व्हेरी केअरफुली, आपण इथल्या स्क्वेअर रूट मधल्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम क्वांटिटीने मल्टिप्लाय करत आहे आणि म्हणून इथं तुम्हाला मिळणार अंडर रूट हा a मायनस बी आहे आणि परत a मायनस बी आहे, म्हणजे हा मिळणार आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुढे जो आहे तो आहे a प्लस बी इंटू a मायनस बी, म्हणजे हा मिळणार आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि म्हणून इथं तुम्हाला मिळेल अंडर रूट 1 मायनस साइन थिटा होल स्क्वेअर a प्लस बी a मायनस बी 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि आता तुम्हाला पुढच्या स्टेपला परत इथं लक्षात येईल की अजून एकदा मी तो स्क्वेअर रूट मध्ये लिहितो. हा मिळाला 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 चा स्क्वेअर आला 1, हा मिळाला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. सो आता हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इथं आपल्या पटकन लक्षात येईल की कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 implies 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा is equal to cos square theta. So my dear students, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हा मिळेल 1 मायनस साइन थिटा. बरं, अजून घेतो एकदा स्क्वेअर रूट मध्ये याचा स्क्वेअर आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे आला cos स्क्वेअर थिटा. आता हे आपण इथं रिझल्ट यूज केलेले आहेत, ते तुम्ही इथं लिहा, ते रिझल्ट देणं गरजेचं आहे. मग 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा रूट मध्ये आणि हा cos स्क्वेअर आहे म्हणजे तो राहिला 1 मायनस साइन थिटा अपॉन cos थिटा. करेक्ट. आता सेपरेट डिनॉमिनेटर घ्या, 1 अपॉन cos थिटा मायनस साइन थिटा अपॉन cos थिटा. बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 अपॉन cos थिटा? तो मिळाला sec थिटा. अँड व्हॉट इज साइन थिटा अपॉन cos थिटा? तो मिळाला tan थिटा. दिस इज नथिंग बट RHS आणि जो काय रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्ही इथे लिहिता. ओके, डू इट व्हेरी केअरफुली. आणि मी तुम्हाला आता एक होमवर्क साठी देतो, तुम्ही नंतर लगेच रिपीट करा. तो होमवर्क साठी आहे प्रो दॅट. प्रो बघा, सेम मी याच्यासारखा देतोय. मी म्हणतो अंडर रूट 1 प्लस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, असाच असणार आहे, पण इथं असणार आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. हा रिझल्ट तुम्ही प्रूव्ह करायचा आहे, मला पाठवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती. तुम्हाला 100% हा सुटणार आहे आणि त्याचा आनंद मिळणार आहे. ओके, ठीक आहे. आज एवढेच बेसिक प्रॉब्लेम आपण इथे घेऊयात आणि उद्या मी याच्या पुढचे बेसिक प्रॉब्लेम घेईल, म्हणजे युट्यूब वरती मी टाकेल ते उद्याच्या माझ्या लेक्चर मध्ये. तर हे सगळं तुम्ही व्यवस्थित करा, सगळे फॉर्म्युले आधी व्यवस्थित करा. ट्रिगोनॉमेट्रीचा अभ्यास करत असताना तो असा मध्ये आधी करायचा नाही, पहिल्यापासून करत जायचा. नंतर हळूहळू हळू तुम्हाला वेळ कमी लागेल आणि याच्यातले बरेचसे प्रॉब्लेम असे की तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तरी तुम्ही त्याचे आन्सर सांगणार आहे, इतकं चांगलं प्रॅक्टिस तुमचं होणार आहे. तुम्ही माझे लेक्चर्स बघता, व्हिडिओ पाहता, खाली कमेंट्स देता, मला फार आनंद होतो आणि तुमच्या दिलेल्या कमेंट्स वाचून मलाही याच्यापासून प्रोत्साहन मिळतं. तर तुम्ही सगळ्यांनी माझे लेक्चर्स बघत जा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा, याचा सगळ्यांनी फायदा घ्या, मलाही आनंद द्या. तर चला उद्या भेटूया नवीन ट्रिगोनॉमेट्रिकच्या प्रॉब्लेम्स. ठीक आहे, धन्यवाद. थँक यू ऑल ऑफ माय डिअर अँड फंटास्टिक स्टुडंट्स.